हे जसे लोकांवर बालपणापासून जसे संस्कार आहे अशी क्रिया रामचंद्र प्रभूने करून दाखवली. व्रत बंद झालं त्यांचा, मुंगी बंद ज्याला आपण म्हणतो तो झालेला आहे. आणि आता 5-6 वर्षाच्या लेकरावर गुरुप्रेम ठेवणार. पूर्वी लेकरू 5-6 वर्षात झालं कुठे ठेवायचे गुरुच्या स्वाधीन. त्याची ब्रह्मचारी अवस्था उलटल्यानंतर मग तो ग्रहस्थाश्रमात आहे. ग्रहस्थाश्रमाची बाधा त्याला होत, कारण तो परिपूर्ण झालेला पूर्ण केला साधू संतांच्या कृपेने त्याला पूर्णता आली असते. अपूर्णता राहिलेली आपण अपूर्ण असूनही थोड्या बसायची तयारी करतो. त्याच्याकरता आपण जोडतो. लग्न कोण जोडतो? लग्नाकरता जोडतो का लगन? ऐशी लागी म्हणून संसाराच्या आधी संसार कसा करावा हे शिकून घ्यायचं. म्हणजे संसाराची बाधा होणार नाही, मग संसार सफल होईल. आधी संसार सफल झाला की नाही. आता संसारात पडून पडले, आता लागले आग पडायला. आता तरी संताला शरण जा, अजून काही बिघडलं आता तरी कुठे चातुर्मास नाही राहता झाले ते सप्ताह लागायचं. यायचं सगळ्यांना 7 दिवस श्रवण करायचं. रोज कीर्तन प्रवचनाची नेटकेपणानं ऐकायचं. परिवर्तन प्रत्यंत आमूलाग्र बदल होतो. आणि हे जर वर्म कळालं तर संसार दुःखाला कारण ठरतो का सफल होतो? आधी संसार सफल. संसार वाईट आहे का करता येत नाही हे वाईट आहे? करता फॉर्ट गाडी आहे, चांगली गाडी आहे, चालविता येत नाही. बसला येईल शर्ट घालून कळकट मळकट कपडे जरी असेल, गाडी चालविता येत असं सरळ नेईल ना तो गाडी. आमचा वारकरी जगाच्या दृष्टीने कळकट बळकट असला तरी तुमचा सगळ्याचा संसार सफल करायला येतो. तो वारकरी लेकरू जन्माला आल्यावरच त्याला वारकऱ्याचे संस्कार देतात. आता तो गुरुकुल राहिलं नाही, पण आई वडिलांचं सुद्धा कर्तव्य आहे. त्याला वय त्याला म्हणायचीच पडली पाहिजे. एखादे महाराज बोलले अरे गळ्यात माळ घालतो, त्यांना म्हणायचे जन्मातच मला आई वडिलांना माळ हो लेकरावर चांगले संस्कार करा, हे महत्वाचं आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र प्रभूंनी वागून दाखवलं. 4 वेदांचा अध्ययन झालं. चतुर्वेद. किती वेद? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, नित्यनियमित कर्म, षटकर्म, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. प्रवृत्ती धर्म काय, निवृत्ती याचा चांगला अभ्यास झाला. अभ्यासाची पाळी आली तर करून दाखवलं आपल्याला. गुरुजीने ओळखलं की यांच्यामुळे मी गुरुजी आहे. वशिष्ठ ऋषीने ओळखलं की हा साक्षात परमात्मा आहे, याच्यामुळेच मी गुरुजी या पदावर आवड झालेलो आहे. आलं का लक्षात? सिद्धेश आहे गुरुजीच्या लक्षात आलेलं आहे. मग हे जे संस्कार आहेत हे अशा तऱ्हेने लावून घ्यावं. हे प्रभू रामचंद्र प्रभूंना आपल्याला फायदा घालून दिला तर त्यांना गरज होती. वारीची तुकोबा राहायला गरज आहे, ज्ञानोबा राहायला गरज आहे तर तुमच्या आमच्या करता. समजा आपण माऊलीच्या पालखीला आलो, येतो ना आपण दर्शनाला बरेचसे वारकरी येतो की नाही? कशा करता येतो? तिथून आळंदी येतो. कोणाच्या दर्शनाला? कोणाच्या दर्शनाकरता येतो? माऊली कोण आहे? म्हणता ना अवतार. एकदा तरी समजत नाही पांडुरंग आपल्या बरोबर आहे म्हणून. नाही, आम्ही माऊली बरोबर आहे, आम्ही ज्ञान महाराज बरोबर आहे, ते आमच्या जातीचे महाराज आहे, आम्ही त्याच्या बरोबर आहे, आम्ही बाळी आहे, आमचे सावकार आहे. साधू संत कुठे जात असतील किती घाणेरडा विचार येतात. अरे चोखोबा जरी असले आणि ते तुम्हाला भाग्यवशात भेटले तर त्यांना साष्टांग नमस्कार करा.
इथे सुद्धा आपण पहिल्यांदा कोणाला नमस्कार करतो जाताना वर पायरी चढताना क्रम आहे क्रम आहे. चोखोबा काय शिकवतात आपल्याला चोख व्हा आणि मग नाम घे. कोण भेटल पुढं बरोबर भेटल. अंतःकरण शुद्ध करून तुम्ही पायरी पायरी चढत गेले तर कोण भेटेल तुम्हाला? देव भेटेल ना तिथं. ही त्याच्या पाठीमागची काय मी काय. अंतःकरण शुद्ध करा. नाम घेत घेत जा. पांडुरंग भेटल तुला. परमेश्वर भेटल. तू भेटायचा का आहे तू देवळात आहे का तुमच्या जवळ आहे. असं बऱ्याचशा गोष्टी उलगडतात तुम्हाला. ती गोष्ट काय एकदा उलगडली त्याला म्हणायचं हरी आला आता. हरी आला हात हरी आला